तर आपल्याला लागलेला आहे सध्या ऑफ रोडिंग वाला रोड. तर येऊ पास झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे लागणार आपला आपला सिमेंटी रोड. तर सध्या ऑफ रोडिंग एन्जॉय करा मित्रांनो. चला मामा. तर मी चाललेलो आहे लोणीला. तर लोणीला कुठं चाललो काय चाललो तुम्हाला दाखवतो गेल्यावर. तब तक के लिए एंजॉय करो अपना व्यू. बाकी बऱ्याच यूट्यूबरला इंस्टाग्रामवर बऱ्याच जणांना घरच्यांचा सपोर्ट नसतो, पण मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे, मम्मीचा सपोर्ट आहे. त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं. आपलं जे काम आहे ते करीत राहायचं आहे. बाकी कोणाचं काय असं नाही त्यानं आपल्याला मम्मीचा सपोर्ट आहे, टेन्शन नाही घ्यायचं. इकडे जायचं बा आपल्याला लांब लांब. तर तो पहा मित्रांनो, तो कोल्हार आणि लोणी हा हायवे पूर्ण. माझ्याकडे गेअर्स वगैरे नाही म्हणून मी एकदम नॉर्मल आपलं राईड करत असतो. आणि डबल सीट असल्यामुळं पण मग आपलं हिशोबात चाललेलंच बरं असतं मित्रांनो. रोडचं काम अजून झालेलं नाही वाटतं. काय गर्दी कुठं थांबली होती एवढी. त्या लोणी कोल्हार हायवे पुढं तसा संगमेरला जातो, पण सध्या हायवे म्हणल्यापेक्षा ऑफ रोडिंगवाला रोड जादा झालेला आहे. हे पा कसं काम करून ठेवलेलं आहे, चौकड हेच काम करून ठेवलेलं आहे सरकारने. तर काय बोलावा. लई मोठी खड्डे. मोटरसायकल तर कशी बशी चालवतो माणसं, पण 4 व्हील चालले कठीण आहे. थोडी गाडी वाढली का आलाच खड्डा, थोडी गाडी वाढली का आलाच खड्डा. पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अशाच रोडची अवस्था करून ठेवलेली. पूर्ण रोड उकरून ठेवले आणि निम्मे नीट गेली. और तेरी एवढा मोठा काय ऑफ रोडिंग. जिकी अरे काय धुवा उडीत गेली होती गाडी. बरं झालं आपण थोडं स्लो आहे. या रोडची हालत लईच खराब आहे. या रोडने यावं का नाही असं होतंय हो. तर इथून पुढं रोड झालेला असावा चांगला व्यवस्थित लोणी पर्यंत डायरेक्ट. डॉगेश कसं आहे माझ्यासोबत मम्मी म्हणून मला थोडं हळूहळू चालणं गरजेचं आहे. आज वातावरण एकच नंबर झालंय मित्रांनो. मस्त वारा पाणी येऊ राहिलंय. ऊन पण एवढं काही पडलेलं नाही. पुढं वातावरण ढगाळ झालेलं आहे. तसं पाऊस तर आला तर येऊ शकतो. बाकी सध्या आपण आलेलो आहे आपल्या लोणीच्या पाटावर. फोटोशूट वगैरे करायचं असेल त्या इथं पुढच्या एरियामध्ये करते मित्रांनो. सारे इथल्या आसपासचे पोरं फोटोशूट. आपण पण कधीतरी येऊ इथं. आपली ज्यावेळेस होईन आपल्या इकडे जरा गोष्टी त्यावेळेस 4 व्हीलर असू नाही तर 2 व्हीलर असू. हे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचा मागची साईड बा काय खतरनाक आहे. इससे बच गे रे ना रे बाबा. हे काय झालं ट्रक फेल झाली का मधीच. ट्रॅक्टर पहा आणि इकडे ट्रक पण पहा फेल झालेली. तर सध्या आपण आलेलो आहे लोणीमध्ये भावांनो. लोणीचे जे काही पोरं पाहत असतील तर कमेंट करा. आम्ही लोणीतून पाहू राहिलो म्हणून माझा व्हिडिओ.
अरे बाईक कोणती? रॉयल एनफिल्डची क्लासिक आहे का? क्लासिक 350 नाही, मिटिऑर 350. मिटिऑर 350 आहे ती. हो हो हो. लाल परी मित्रांनो, लाल परी. हा ही क्लासिक आहे बहुतेक. बाबांनी तर अचानक ब्रेक मारला होता ना भाऊ. आपल्याला काय जास्त पुढे जायचं नाही, आपण इकडूनच टर्न घेणार आहे. अरे अल्टो कोणी लावून ठेवली मध्ये. तर सध्या आपण वळलेलो बस स्टॉपच्या अलीकडूनच. आणि आलेलो आहे आपण आपल्या म्हसोबा महाराजाच्या मंदिरापाशी. दिस इज द एरिया. अरे यार पुढे काय चालू आहे मेडिकल वाल्यांचं. तर हे बा मित्रांनो, आपण आलेले म्हसोबा महाराजाच्या मंदिराजवळ पूर्ण एरिया. आणि पुढे सध्या ते कॅम्पेन चालू आहे काही तर मेडिकलवाल्यांचे. तर सध्या आपण जाऊ मधी मंदिराकडं इकडं. अरे मम्मी तर गेली पळून पुढं. काय रे बसला का? हे मंदिर पाय पूर्ण तो एरिया. आणि पूर्ण मंदिर इथं पूर्ण एरियामध्ये जत्रा वगैरे फुल भरत असते आता. आणि कोणी दर्शनाला चालूच असतं. आणि इथं आमचा विराज बसलेला आहे. तुम्हाला परत सेट करावं लागणार ते बाहेर. आणि इकडून जर पाहिलं तर एवढा एरिया आणि खूप मोठी जत्रा भरत असते इथं. तुम्हाला माहीतच असन लोणीचे जे काही व्ह्यूअर्स असतील. नाही वारी इकडे विराज चाललाय पळू लांब. काय करायचंय? काय करतोय? बप्पा करायचा? आम्हाला बप्पा करायचा आहे इथं. हॅलो गाईज, फक्त तुम्हाला माझा जो ब्लॉग आहे तो आजचा आवडलेला असेल. त्यांना मी सध्या लोणीला जाऊन आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपण बोललो वगैरे ते सारं झालं आहे. म्हसोबा महाराज दर्शन पण घेतलं. म्हसोबा महाराज दर्शनालाच गेलो होतो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. आजच्यासाठी एवढंच. खुश राहा, मजेत राहा, बस.